नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी आपल्याला अगदी झटपट अशी पालक ताकाची भाजी दाखवणार आहे. खूप टेस्टी बनते ही भाजी. हाय प्रोटीन अशी ही आपली भाजी आहे आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी आहे. तर बघूयात. त्यासाठी इथे पालक जो आहे तो मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला पालक जो आहे तो पहिला म्हणजे गरम पाण्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे आपण जसं पालक पनीरसाठी प्युरी करतो तशीच आपल्याला प्युरी तयार करून घ्यायचं. तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व पालक घालून घ्यायचं आहे आणि पालक घातल्यानंतर थोडं मीठ टाकायचं आहे. म्हणजे आपला जो पालकचा रंग हिरवागार आहे तो तसाच्या तसाच राहतो. मग मीठ टाकल्यावरती तो रंग बदलत नाही. तर इथे बघा आपली पालक जी आहे ती चांगली एक उकळी काढून घेतले. आता आपण काढून घेऊयात. थंड करून घेतले मी. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला जो पालक आहे तो काढून घ्यायचा आहे. पाणी अजिबात तिथे आधी घालायचं नाही. तर काढून घेतल्यानंतर आता आपण याची प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे बघा मी प्युरी तयार करून घेतलं आहे आणि जे भांड्याला एक्स्ट्राचं लागले होतं ते सुद्धा थोडंसं पाणी घालून धुवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला भाजीसाठी काय हवं आहे तर इथे लसूणच्या 9-10 पाकळ्या मी किसून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे ते सुद्धा मी भिजत घालून ठेवले होते. 2 तास आधी भिजत घालायचे शेंगदाणे. तर आता इथे 1 चमचा इतकं बेसन घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला बेसन घालायचं आहे पालकमध्ये. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात कुठेही आपल्याला त्याच्यामध्ये गुठळी ठेवायची नाही आहे. तर बेसन इथे आपलं चांगलं मिक्स केलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी ताक घ्यायचं आहे. तर हे बघा इथे 1 पेला इतकं ताक घेतलं आहे. थोडंसं कमी आहे. तर आता इथे तेलसुद्धा तापलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग घालून घेतलेलं आहे, राई घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर आपली जी लसूण आहे ती घालून घ्यायची आहे. आपल्याला ह्या पालक ताकाच्या भाजीसाठी ना लसूणचा जास्त वापर करायचा आहे आणि किसून घ्यायची लसूण. त्याचा जो फ्लेवर भाजीला येतो ना खूप चविष्ट खायला लागते ही आपली भाजी. तर लसूण जो आहे तो छान असा एकदम रंग बदलेपर्यंत परतायचा आहे. त्याचा मस्त असा स्मेल येतो आपल्या भाजीमध्ये. तर लसूणला छान असा रंग आल्यानंतर मिरची घालून घ्यायची. मिरचीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली. इथे आपल्याला कांद्याचा वगैरे कशाचाही वापर नाही करायचा आहे. अगदी झटपट बनणारी आपली भाजी आहे. तर आता आपली मिरचीसुद्धा परतून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपले जे शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते उकडवूनसुद्धा घालू शकता, पण असे खायला खूप छान लागतात भाजीमध्ये असे कच्चे शेंगदाणे घातले तर. आणि त्यांनासुद्धा चांगलं 1-1.5 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर आता आपले शेंगदाणेसुद्धा बघा मस्त असे भाजून झालेले आहेत. तर आता चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपली जी पालकची प्युरी आहे ती घालून घ्यायची. घालताना थोडी थोडी घालायची, म्हणजे परतली येते, नाही तर ती एकदम उडते घालते वेळ. त्यामुळे थोडी थोडी घालून परतून घ्यायची. तर आता आपली सगळी प्युरी जी आहे ती मी घालून घेतलेली आहे. चांगलं परतून घ्यायचं. इथे आपल्याला काहीही वापरायची गरज नाही, कांदा टोमॅटो वगैरे. मस्त अशी लसणाच्या फ्लेवरमध्ये ही भाजी खूप चविष्ट लागते आपली. जे खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील, इतकी छान लागते ही आपली भाजी. तर चांगलं मिक्स करून घेतले. त्यानंतर आपल्या ते भांडं जे आपलं आहे ते सुद्धा थोडंसं धुवून घ्यायचं आहे. जास्त पाण्याचा इथे वापर नाही केला कारण आपण प्युरी आधीच तयार करून घेतलेली आहे. तर इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. त्याच्यानंतर आपला जो बेसन आहे आपण भिजवून ठेवलेलं ते बेसनसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे. बेसनने छान असं थोडं दाटसर पण येतो, ग्रेव्ही अशी थिक ग्रेव्ही बनते. तर इथे बेसनसुद्धा घालून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही करून बघा, खरंच खूप चविष्ट लागते आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही आपली भाजी बनवायला. भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते, किंवा डाळ वगैरे नसेल ना त्यावेळी तुम्ही भातासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता. खूप छान लागते. तर इथे बघा आपण उकळी काढून घेतलेली आहे. छान अशी आपली भाजी उकळली गेलेली आहे. तर आता आपल्याला ते मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये. तर इथे मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडी साखर घालायची आहे. त्याने छान असा थोडा गोडसरपणा मस्त येतो. तर थोडी साखरसुद्धा घातलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी हलकीशी अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा भाजी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण ती काढून थंड करून घेऊयात. तर आपली भाजी एकदम छान अशी थंड झालेली आहे. तर आपला जो ताक आहे तो आपल्याला घालायचा आहे. त्यामुळे ताक आधी घालायचं नाही भाजीमध्ये, कारण आपली भाजी
तो फुटला जाईल. त्यामुळे पूर्ण आपली भाजी जेव्हा गार होईल त्याच्यानंतर वरून ताक घालायचं. नंतर गरम वगैरे काही करायची गरज नाही. खूप छान अशी आपली ही भाजी तयार होते आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात. मी तुम्हाला दाखवते. इथे मी भाजी डिशमध्ये काढून घेतलेली आहे. मस्त अशी आपली भाजी आहे. जसं आपण आलूचं फतफदं करतो ना तशीच छान अशी भाजी आपली ही लागते आणि खूप चविष्ट लागते भाजी. जे नाही खात त्यांनासुद्धा देऊन बघा, ते सुद्धा आवडीने खातील. तर तुम्हाला आजची ही पालक ताकाची भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.